श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. ढालगज आणि ढालगज भवानी. ढाल म्हणजे निशाण किंवा ध्वज आणि गज म्हणजे हत्ती. या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द म्हणजे ढालगज. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यात ढालकाठी नावाचा एक भाग आहे. सर्व किल्ल्यांच्या बुरुजावर ढालकाठी असते. ढालकाठी म्हणजे निशाणकाठी किंवा ध्वज रोवण्यासाठी बांधलेला दगडी चबुतरा. हे मी एवढ्यासाठीच स्पष्ट केले की येथे ढाल या शब्दाचा अर्थ तलवारी सोबत शरीर संरक्षणार्थ असलेले ताटासारखे साधन हा नसून ढाल याचा अर्थ निशाण असाच अभिप्रेत आहे. युद्ध प्रसंगी किंवा दसरा दिवाळी सारख्या सणांना सैन्याच्या अग्रभागी निशाण म्हणजेच ढाल घेतलेल्या सैनिकाचा हत्ती असतो. त्यालाच ढालगज म्हणजेच निशाण हत्ती म्हणतात. हा हत्ती प्रारंभीच असल्याने जरा आपल्याच तोऱ्यात व गुरमीने वागतो. म्हणून आपल्याच गुरमीत चालणाऱ्या पुरुषाला अगर स्त्रीला ढालगज म्हणण्याची प्रथा पडली. ढालगज भवानी हा शब्दालंकार थोरले माधवराव पेशवे यांच्या काळातच मराठी वाङ्मयात स्थिरावला. माधवराव पेशव्यांच्या शाही मिरवणुकीत प्रारंभस्थानी हत्तीऐवजी हत्तीण असायची. तिचे नाव होते भवानी. तिचा तोरा काही औरच असायचा. मिरवणुकीत ती दुरून जरी दिसली तरी लोक तिच्याकडे बोट दाखवून म्हणायचे, ती बघा ढालगज भवानी आली. तेथून ढालगज भवानी हा शब्दालंकार तयार झाला. आता पेशवे गेले, गज गेले, ढालही गेले, पण त्यानंतर मर्यादा सोडून उथळपणाने वागणाऱ्या, जरा सर्वांपेक्षा आपले म्हणणे पुढे पुढे मांडणाऱ्या, कोणाचीही पर्वा न करणाऱ्या स्थूल स्त्रीला मराठी वाङ्मयात ढालगज भवानी ही उपाधी चिकटली ती मात्र कायमची. आमच्या लहानपणी आमची आजी उथळपणाने वागणाऱ्या, पुढे पुढे करणाऱ्या आणि तब्येतीने जरा गुबगुबीत असणाऱ्या माझ्या चुलत बहिणीलाही ढालगज भवानी म्हणायची. त्याचा अर्थ तेव्हा तिलाही कळला नाही आणि आम्हालाही. काही काही ठिकाणी राजे आपल्या सैन्य मिरवणुकीत हत्ती प्रारंभी ठेवून सैन्यासाठी त्याचा ढालीसारखा उपयोग करायचे, म्हणून त्या हत्तींना ढालगज असे म्हणत असाही उल्लेख आहे. शत्रूच्या किल्ल्यावर आक्रमण केल्यावर त्या किल्ल्याच्या महादरवाजावर जे पोलादी सुळे लावलेले असत ते दरवाजे धडक देऊन तोडणाऱ्या हत्तींना ढालगज म्हणत असाही उल्लेख काही ठिकाणी सापडला आहे. सैन्य किल्ल्यात घुसण्यापूर्वी त्या हत्तीचा ढालीसारखाच वापर व्हायचा, म्हणून असेल कदाचित. असे असले तरीही ढालगज भवानी म्हणजे ज्या हत्तीणीवर साम्राज्याचे निशाण घेणारा सैनिक असायचा तिलाच ढालगज भवानी म्हणतात हे मला योग्य वाटते आहे. आपल्याला काय वाटते ते आपण ठरवावे. मात्र वेळ प्रसंगी दारापासून घरापर्यंत आणि गावापासून देशापर्यंत कोणतेही प्रश्न मार्गी लावायचे असतील तर कोणाला तरी ढालगज आणि कोणाला तरी ढालगज भवानी बनावे लागते हे मात्र खरे. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या ढालगज भवानीच्या सोंडेत हे शब्दपुष्प खोवतो आणि थांबतो. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.